नमस्कार मित्रांनो, मी आपली लाडकी वडापाव गर्ल दर्शना स्वागत करत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना पहिले तर श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी नाश्ता केलात का? आज आमच्याकडे आमच्या आईने स्पेशल नाश्ता बनवलेला आहे, तो म्हणजे घावणे बटाट्याची भाजी आणि चटणी, जो सगळ्यात जबरदस्त बनवलेला आहे नाश्ता. तुम्ही बघू शकता तिथे प्लेटमध्ये मी घेतलेला आहे. आईने आमच्या दिलेला आहे प्लेटमध्ये घावणा बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी. एवढा जबरदस्त नाश्ता तर मी इथे करणार आहे. आणि तुम्हाला आज मी घेऊन जाणार आहे फूड ब्लॉग, जिथे आम्ही शूट करणार आहे तिथे, म्हणजे सीएसटीला खूप मोठी खाऊगल्ली आहे. इथे आम्ही रिक्षात बसलेलो आहे आणि आम्ही चाललेलो आहे ठाणा स्टेशनला. भले पावसाळ्याचं सीझन आहे पण गरम तर खतरनाक होते, त्यामुळे अक्षरशः गरमीचं वातावरण झेलत आम्ही आता सरळ स्टेशनला जाणार आहोत. काका इथे रिक्षा चालवत आहे. इथे तुम्ही बघू शकता, तिथे आहे गजानन महाराजांचं मंदिर. आम्ही पोहोचलेलो आहोत ठाणे स्टेशनवरती आणि आम्ही काढलेली आहे CSMTसाठी तिकीट. इथे आमची 6 नंबरवरती ट्रेन आलेली आहे. आम्ही दरवेळेला फास्ट ट्रेनने ट्रॅव्हल करतो, जेणेकरून झटपट पोचू आणि आपल्या लोकेशनला जाऊ. तर चला ट्रेनमधून उतरूया आता. तर मित्रांनो, आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन पोहोचलो आहे आणि माझं सगळ्यात फेवरेट स्टेशन आहे. आणि इथून मग आम्ही पुढे जाणार आहे. कुठे जाणार आहे तिथे आपण जाणार आहे आज जवेरी बाजारला जाणार आहे. जवेरी बाजारला जाणार आहे आम्ही. तिकडची खाऊगल्ली कव्हर करणार आहे ना आपण. हो, खाऊगल्ली कवर करू आणि तिथे काय काय फूड भेटतात आहे ते तुम्हाला दाखवणार. जे फेमस आहे, जे आत्तापर्यंत आम्ही शूट केले ते आज तुम्हाला ब्लॉगच्या थ्रू आम्ही तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करू व्यवस्थित, की काय काय आपल्याला तिथं भेटणार आहे फूड. आणि नक्की तुम्हाला आवडेल, तर हा ब्लॉग पूर्ण बघा. माझ्याबरोबर आणि विकीबरोबर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. मधून तुम्हाला उतरल्यावरती सरळ जायचं आहे राईट साईडला. इथून बाहेर पडल्यावर तुम्हाला पुन्हा राईट येणार आहे आणि राईटने पुन्हा सरळ या रस्त्याने जायचं तुम्हाला क्रॉफर्ड मार्केटवरती. 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे. 10 मिनिटात तुम्ही सरळ पोहोचणार आहात क्रॉफर्ड मार्केटला. तर मित्रांनो, मी इथे पोहोचलेली आहे क्रॉफर्ड मार्केटला. तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला क्रॉफर्ड मार्केट आहे. इथून मार्केट सुरू होतं. आपण आता सरळ रोडने जाणार आहोत जवेरी बाजारला. तिथे फूड आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण या मार्केटमध्ये याल ना, इथे खूप सारे शॉप आहेत आणि त्या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे होम एसेन्शियल प्रोडक्ट, म्हणजे घरी वापरणारे कुशन, उषा, सोफ्याचे कवर वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे मिळून जाणार आहे. इथे सगळ्यात मोठं असं सफा सेंटर सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. हे आहे सफा सेंटर. इथे तुम्हाला युनिक असे गॅजेट, होम एसेन्शियल प्रोडक्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे कटलरी मिळणार आहे. जर तुम्हाला ह्याची व्हिडिओ हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सफा सेंटरकडून आता सरळ आपण निघूया जवेरी बाजार खाऊगल्लीला. आता खाऊगल्लीला गेल्यावर आपण सरळ तिकडचे फूड एक्सप्लोअरच करणार आहोत. जवेरी बाजार हे मार्केट पूर्ण ज्वेलरीचं मार्केट आहे. इथे गोल्ड ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, परत इमिटेशन ज्वेलरी, सिल्वर ज्वेलरी तुम्हाला सगळी या एकाच मार्केटमध्ये मिळते आणि तिथेच लागते ही खाऊगल्ली. जवेरी बाजारच्या गल्लीतून तुम्ही आत आल्यावरती तुम्हाला खाण्याचे स्टॉल तर दिसतीलच. पहिले वडापावचा आहे, नंतर मेदूवड्याचा आहे आणि त्याच्यानंतर इथे पुढे आलं की हे सेवखमणीचं स्टॉल आहे, जिथे तुम्हाला सेवखमणी मिळते. एवढी जबरदस्त असते ना टेस्टला. मी सेवखमणीची व्हिडिओ टाकलेली आहे माझ्या पेजवरती, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि ही सेवखमणी एकदम हलकी फुलकी असते खाण्यासाठी. आता आपण एक प्लेट घेणार आहोत सेवखमणीची. दादांना इथे आम्ही आमच्यासाठी 1 प्लेट सेवखमणी लावायला सांगितली. सेवखमणी बघून तर म्हणजे तोंडाला पाणी सुटत होतं. दादांनी एका प्लेटमध्ये सेवखमणी घेतलेली आहे. इथे सेवखमणी वजनावर मिळते. वरून येतो तो मस्तपैकी बारीक शेव आणि वरून टाकली जाते ते हिरवीगार कचकच कापलेली कोथिंबीर आणि त्याबरोबर दिला जातो तो तुम्हाला पेपरचा असा स्पून. इथे मी टेस्ट करत आहे जवेरी बाजारची सगळ्यात फेमस अशी सेवखमणी, जी बघितलं तुम्ही किती भारी दिसते. खायला एवढी जबरदस्त असते ना की अक्षरशः तोंडात गेल्यावरती विरघळते. सेवखमणी बरोबर तुम्हाला कांदा आणि शेव दिला जातो. मला कांदा जराही आवडत नाही म्हणून मी शेवच घेतलेला आहे आणि त्याबरोबर ही मिरची दिली जाते, जी कमी तिखट असते आणि खायला एकदम जबरदस्त लागते. आपण टेस्ट करून बघूया. गरमागरम सेवखमणी इथे तुम्हाला दिली जाते. माझी सगळ्यात फेवरेट आहे. सेवखमणी तुम्हाला वजनावरती देतात. तुम्ही जेव्हाही याल जवेरी बाजारमध्ये या दादांच्या स्टॉलवरती, इथे तुम्हाला गरमागरम सेवखमणी मिळणार. सकाळ ते संध्याकाळ तुम्हाला इथे सेवखमणी मिळतच राहणार आहे. सेवखमणीची प्राईस 40 रुपये आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्हाला ही सेवखमणी मिळणार आहे गरमागरम टेस्ट करायला. आपण आता सेवखमणी दाखवली. आता दुसरी डिश काय मी तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवणार आहे.
पाणीपुरी बंद आहे का? तर इथे आपली ओली भेळ अशी मस्त रेडी झालेली आहे. काळबा देवीला आपण आलेलो आहोत आणि काळबा देवीला इथे अशोकभाई भेळपुरीवाले आहेत, त्यांच्याकडे ही ओली भेळ आपण टेस्ट करणार आहोत. ही जबरदस्त आहे, कुरमुऱ्यांची भेळ आहे. त्याच्यामध्ये कैरी, टमॅटो, चटपटीत मसाले असे मस्त टाकलेले आहेत. माझ्या तोंडाला ते बघून पाणी सुटतं. मी टेस्ट करून बघते की कशी झाली आपली ओली भेळ ते. आणि बटाटा पण आहे याच्यामध्ये. वा, लाजवाब, जबरदस्त, चुम्मेश्वरी. एवढी जबरदस्त झाली आहे ना ही भेळ, खतरनाक. तुम्ही जर इथे आलात तर काळबा देवीला अशोक भाई भेळपुरीवाले यांच्याकडे नक्की ही ओली भेळ आणि त्यांची एक स्पेशल सुकी भेळ आहे, नक्की टेस्ट करा. इथे मार्केटमध्ये आम्ही आता सिंगाडे बघितलेले आहेत. ते काळे सिंगाडे असतात, तसेच हिरवेवाले आहेत. सोलून खातात हे सिंगाडे. हे बघितलं, हे असे आतमध्ये असं व्हाईट असतं आणि खायला एकदम खोबऱ्यासारखं लागतं. 120 रुपये किलो आहे. मी ते अर्धा किलो घेते, मस्त लागतात म्हणून खायला. इथे घेतलेत आपण अर्धा किलो, 60 रुपयाची. जवेरी बाजारच्या गल्लीत जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला असे ड्रायफ्रूटवाले दिसणार आहेत. त्यांच्याकडे तुम्हाला चिया सीड्ससुद्धा मिळणार आहेत आणि पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स पण आहेत आणि इतर ड्रायफ्रूटसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. बघू शकता तुम्ही, छान आहे ड्रायफ्रूट तसे. भाई ये आपके पास ये भी मिलता है क्या, चिया सीड्स? ओके. आपका टाइमिंग क्या रहता है यहाँ पे आने का? 12 बजे आते हो. शाम को कितने बजे तक रहते हो? 10 बजे तक ना. ते जवेरी बाजार खाऊ गल्लीला आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे स्टॉल एक पण नाही आहेत, कारण की इथे म्युन्सिपालिटी आणि पोलीसवाल्यांनी स्टॉल खरं तर उचललेले आहेत. हा व्लॉग मी इथेच समाप्त करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.